आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. नमस्कार, स्वागत आहे सुपरफास्ट 24 तास मध्ये. मी आज आहे परभणी शहराच्या नटराज रंग मंदिर, जे की बंद अवस्थेत आहे. परभणी शहराचं कलाक्षेत्राचं जे वैभव आहे, जे की राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलावंत या मंचावरून घडलेले, परंतु दुर्दैवाने अनेक वर्षांपासून हे नटराज रंग मंदिर अशा अवस्थेत आहे की पाहता क्षणी फार वाईट वाटत आहे. कारण की परभणी कला सांस्कृतिक क्षेत्राचं मराठवाड्यासह महाराष्ट्रात, देशात नावाजलेलं शहर म्हणून ओळखलं जातं. या नटराज रंग मंदिराच्या माध्यमातून अनेक नाट्य कलावंत, नृत्य कलावंत, गायक, संगीतकार अनेकांना इथं मंच मिळालेला आहे आणि जगभरातून अनेक नामवंत कलावंतांनी या मंच गाजवला आहे. परंतु आजची ही अवस्था बघून अनेक वेळेस परभणी जिल्ह्यातील कलावंतांनी आंदोलन केले आणि नटराज दुरुस्ती व्हावे असं अनेक वेळेस म्हटले आणि अभिनेते, अभिनेत्री यांनी सुद्धा याला पाठिंबा दिला आणि राज्यकर्ते जे आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्न केला, परंतु त्या प्रमाणामध्ये झालेलं नाही आजपर्यंत तरी. आता परभणी शहर महानगरपालिकेला महापौर बी भेटलेले आहेत, सभापती, अनेक निवडणुका झालेल्या आहेत. अपेक्षा इतकीच आहे की खऱ्या अर्थाने कलावंतांना त्यांचं हक्काचं मंच मिळावं, यासाठी नटराज रंग मंदिर जर लवकरात लवकर खरंच दुरुस्त झालं किंवा त्यावर काही पर्याय निघाला आणि पुन्हा हे वैभव जे आहे ते उभं झालं, हीच अपेक्षा करतोय. कारण कसं आहे की परभणीच्या कलावंतांना असा हक्काचं मंच नाही की ज्याच्या माध्यमातून त्यांची कला सादरीकरणासाठी, त्यासोबत सामाजिक चळवळीतले अनेक उपक्रम देखील इथे फार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. पण ही अवस्था बघून माझं तर मन छिन्न विछिन्न, कारण की मीही स्वतः एक कलावंत होतो आणि त्यामुळे या मंचाने आमच्यासारख्या अनेक कलावंतांना देखील मोठं केलेलं आहे. तर माझ्यासोबत अमर गालफाडे सर आहेत. सर, काय सांगाल? सर पत्रकारिता क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात आहेत, तर सर काय भावना आहेत आपल्या? कारण की आपण सुद्धा इथे अनेक उपक्रमाला इथे आलेले आहेत रंग मंदिरात. मी लहानपणीपासूनच नटराज रंग मंदिर येथे विविध कार्यक्रमांना अटेंड केलेले आहे. इथलं एक फार मोठं जे वैभव होतं, इथं जे राज्यातून नाही तर परराज्यातूनच फार मोठमोठे कलावंत इथे यायचे, राष्ट्रीय स्तराचे कलावंत इथे यायचे आणि आपली कला सादर करायचे. त्याचा आनंद परभणीकर घेत होते. पण काळानुरूप ज्या पद्धतीनं नटराज रंग मंदिरला डेव्हलप करायला पाहिजे होतं, त्या पद्धतीने ते झालं नाही. महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून कुठंतरी एक ह्या नटराज रंगमंदिराकडे दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे. आज इथं आम्ही आलो, अत्यंत वाईट परिस्थिती सध्या आम्ही इथं पाहत आहोत. खुर्च्या तुटलेल्या आहेत, स्लॅब तुटलेला आहे. हे प्रमुख व्यासपीठ होतं. या आपण जिथं उभे आहेत ना, इथं मी जिथं उभा आहे, हे प्रमुख व्यासपीठ होतं. इथूनच असंख्य कलाकार घडले, ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपलं नाव लौकिक केलं. पण एक परभणीकर म्हणून मला असं वाटतंय की आपण सर्वांनी हा परभणीच्या कलावंतांच्या मनातला एक संवेदनशील जो विषय आहे, ह्या विषयाला आपण एक चळवळ म्हणून हातात घ्यावी आणि नटराज रंग मंदिर पुन्हा कसं चांगल्या जोमानं चालू होईल यासाठी प्रयत्न करावेत, असं तरी राहुल सर मला सध्या वाटते. निश्चितच सांस्कृतिक चळवळ बंद अवस्थेत झालेली आहे. कारण की जे सांस्कृतिक चळवळीचं मूळ जो पाया होता तो नटराज रंग मंदिर होता. अनेक कलावंतांना हे मंच होतं. माझ्यासोबत पत्रकार इस्माइल भाई भी आहेत. इस्माइल भाई, आप भी आए थे, बहुत से प्रोग्राम आपने देखे, सिंगिंग हो, डांसिंग हो, या और बहुत से ऐसे कलाकार हुए वाले, लेकिन आज नया भी एक नाट्यगृह हो रहा है, लेकिन उसको भी बहुत देर लग रही है और ये तो बंद ही है. क्या कहना चाहेंगे सर? सबसे पहले तो मैं आपके चैनल का जो है तो ये करूंगा कि आपने इतने अच्छे मुद्दे को जो तो लेकर आया. मैं खुद एक पत्रकार हूँ और मैं जब छोटा था उस टाइम पे ये नटराज रंग मंदिर एक परभणी की शान हुआ करता था. जिस तरह से यहाँ पर सांस्कृतिक कार्यक्रम होते थे, मुशायरे होते थे, बहुत सारी चीजें यहाँ पर होते थे. और परभणी के अंदर, हमारे शहर के अंदर देखा जाए तो मनोरंजन की कोई चीज नहीं है. जिस तरह से महानगर पालिका का गार्डन है वो भी बुरे हालत में जो तो हम देख रहे हैं. लेकिन जहां पर इस मंच के ऊपर मैंने खुद प्रोग्राम देखा है, यहाँ पर जब भी हम प्रोग्राम होता था, हमारे स्कूल की गैदरिंग होती थी, स्कूल के कार्यक्रम होते तो हम यहाँ पर आते थे. तो हमने यहाँ पर देखा है कि इंटरनेशनल जो शायर होते बड़े बड़े, जिस तरह से हम राहत इंदौरी साहब का नाम सुनते हैं, ऐसे बड़े बड़े शायर यहाँ पर आए थे और उन शायरों ने जो तो यहाँ पर शायरी की थी. तो इस मंच को मैं तो ये कहूंगा कि इस मंच को पूरे इंडिया ने देखा है. नटराज रंग मंदिर को पूरे इंडिया ने देखा है. क्यों? तो इतने बड़े कवि और इतने बड़े जो तो शायर यहाँ पर जब आ रहे हैं तो वो मुशायरा पूरा इंडिया और पूरा भारत देखता है. तो आज इसकी हालत जो तो आपने जो बहुत अच्छा मुद्दा उठाया
अभी तक हम सारे पत्रकारों की इस पे नजर नहीं गई थी, मगर राहुल सर और अमर सर का मैं जो तो धन्यवाद ये करूंगा कि पूरे परभनी शहर के लोगों की तरफ से कि आपने इतने अच्छे मुद्दे को उठाया। अब रही बात आज जो ये हालत हम जो देख रहे हैं, हम एक कार्यक्रम में यहाँ पर आए थे तो हमने ये देखा यहाँ पर, तो बात ये है कि अभी जो नई काउंसिल आई हुई है, जिस तरह से हमारे महापौर साहब है बहुत अच्छा काम कर रहे हैं, और उसके बाद में अभी सभापति वगैरह सारे बैठे, काउंसिल बैठी है, तो मैं मेरे और आपके चैनल के और पूरे परभनी शहर वासियों की तरफ से मैं तो जो एक निवेदन करता हूं हमारे महापौर साहब से और पूरी जो हमारी काउंसिल आज जो बैठी है, पूरे नगर सेवक, चाहे वो विरोधी पक्ष में बैठे हो या फिर सत्ता पक्ष में हो, उन सबसे मैं जो तो एक निवेदन करता हूं, एक दिल की गहराई से निवेदन करता हूं कि आप ये नटराज रंग मंदिर को पहले जैसा बनाइए, पहले से बेहतर और बनाने की कोशिश करें, क्यों तो आज हमारे पास एक भी ऐसे तो नटराज रंग मंदिर के ऐसा हॉल नहीं है आज एक भी, जिसमें जो तो बच्चों का जो कार्यक्रम हो, प्रोग्राम हो, मुशायरे हो या और सारे जो भी प्रोग्राम हो, सारे जाति धर्मों के जो भी कलाएं हैं, तो कई कलाकारों को हमने यहाँ पर इस मंच पर देखा है, और ये जब से बंद है तो हम जो तो ये प्रोग्राम हमारे देखने में नहीं आ रहा है, तो मैं और एक बार गुजारिश करता हूँ कि जो तो इस मंच को वापस से सजाया जाए। धन्यवाद, शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया. आणि असं अनेक कलावंतांचं, परभणीकरांचं आणि मराठवाड्यातल्या अनेक कलावंतांचं सुद्धा म्हणणं इतके मोठमोठे आयोजन इथे परभणीमध्ये होत असतात. अपेक्षा हीच आहे की परभणी शहर महानगरपालिकेमध्ये आता व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि महापौर झाले, उपमहापौर झाले आणि सभापती किंवा जे कौन्सिल नवीन झालेले त्यांना सर्वांच्या वतीने या निमित्ताने आम्ही एक विनंती करतोय की नटराज रंग मंदिर उभा करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. अमर गालपाटे सर काय सांगाल आता शेवट? राहुल सर, मला एक मुद्दा आहे तो प्रकर्षाने सांगावासा वाटतोय, अत्यंत महत्वाचा आहे की परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम आहे आपलं, त्या स्टेडियमच्या एक्झॅक्टली समोर LIC ऑफिसला जोडूनच असलेलं नवीन जे नाट्यगृह झालेलं आहे, ते त्याचं बांधकाम तर पूर्ण झालंय, पण मागच्या 3 ते 4 वर्षापासून ते सुद्धा पडित आहे. ती बिल्डिंग जी आहे नाट्यगृहाची, त्याच्यावरती सुद्धा अशी झाडं उगवलेली आहेत. प्रशासन त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही आणि प्रशासकीय लेवलवर काही अडचणी असतील तर दूर कराव्यात. माझी विनंती आहे परभणी जिल्ह्याच्या जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, खासदार साहेब असतील, येऊन आता आपले लोकप्रिय महापौर सय्यद इक्बाल साहेब असतील, यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण ह्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावं, जेणेकरून परभणीच्या कलावंतांना त्यांची कला सादरीकरण करण्यासाठी एक मोठा मंच निर्माण होईल आणि बाहेर कला सादरीकरण करण्यासाठी जावं लागणार नाही. आणि दुसरा आणखी मुद्दा महत्वाचा काय की बाहेर जसं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मोठे मोठे कलाकार जेव्हा परभणीमध्ये येतात तेव्हा फार मोठी नाराजी व्यक्त करतात की सभागृह नाही, तुमच्या परभणी शहर महानगरपालिका एवढी मोठी नाट्य असताना तुमच्या इथं नाट्य सभागृह सुद्धा नाही, आणि जी आहे त्याची अशी अवस्था झालेली आहे. कार्यालयामध्ये कार्यक्रम करा, मंगल कार्यालयामध्ये आता माग आरोग्य आपल्या क्रीडा विभागाचा एक कार्यक्रम झाला, विद्यापीठात होतोय, इकडे विद्यापीठात कार्यक्रम होतो, एका प्रायव्हेट मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम झाला. म्हणजे इथं एवढं उपलब्ध असताना फक्त आणि फक्त काय म्हणतात त्याला, आपल्याला हे दुर्लक्षित पाडण्यासाठी ज्या लोकांनी काम केलं त्या लोकांना मला विनंती आहे की नटराज रंग मंदिर सारखा हे जे नाट्य मंदिर आहे, हे की कलाकारांचं हे मंदिरच आहे. असंख्य कलाकारी ताल्याच्या नंतर अगोदर पायरीच्या पाया पडतात, हे मी माझ्या डोळ्यानं पाहिले. तर इतक्या ह्या पवित्र वास्तूला पुन्हा चालू करावं आणि कलावंतांनाही न्याय द्यावा आणि ह्या नटराज रंग मंदिरलाही न्याय द्यावा अशी मी विनंती करतो सर. निश्चितच अतिशय संवेदनशील मुद्द्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं विनंतीपूर्वक शासन, प्रशासन, राज्यकर्ते सर्वांनाच या निमित्ताने अमर गालपेटे सर, आमच्यासोबत इस्माईल भाई, पत्रकार बांधव आहेत आणि परभणीकरांच्या वतीनेही हीच अपेक्षा व्यक्त करू की लवकरात लवकर पुन्हा हे वैभव सुरू व्हावं आणि पुन्हा या कलावंतांची जी पंढरी म्हणली जाते परभणी जिल्ह्यातील नटराज रंग मंदिर, ते पुन्हा प्रफुल्लित त्याच ह्याच्यामध्ये व्हावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. माझ्यासोबत महमूद खान, मी राहुल वैवाळ, परभणी.